किरणोदय न्यूज, निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल। जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींना कार्यालय बांधण्यासाठी निधी मंजूर। चेतनसिंग केदार सावंत। पंचायती राज व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान या योजनेअंतर्गत पुनर्गठन करून पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुलभ होण्यासाठी ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधा घटकाअंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालय इमारत आणि नागरी सुविधा केंद्र खोली बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायतींना निधी मंजूर केला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार सावंत यांनी दिली। ग्रामपंचायतींकरिता नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम, इमारत बांधकाम व नागरी सुविधा केंद्र खोली या उद्दिष्टांच्या अधीन राहून ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 3000 पेक्षा अधिक आहे आणि त्यांना स्वमालकीची ग्रामपंचायत इमारत नाही अथवा धोकादायक व मोडकळीस आलेली आहे अशा ग्रामपंचायतींचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केंद्र शासनाने सन 2024-25 या आर्थिक वर्षात दिल्या होत्या। संचालक पंचायत राज यांनी वरील निकषानुसार ग्रामपंचायतींची यादी मागवली होती। वार्षिक कृती आराखड्यानुसार ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 3000 पेक्षा अधिक आहे आणि त्यांना स्वमालकीची ग्रामपंचायत इमारत नाही अथवा असलेली इमारत धोकादायक व मोडकळीस आलेली आहे अशा नवीन ग्रामपंचायत इमारत व नागरी सुविधा केंद्र खोली बांधकामास पायाभूत सुविधा घटकाअंतर्गत मान्यता दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मालवंडी, करमाळा तालुक्यातील घोटी, झरे, पोथरे, म्हाडा तालुक्यातील बेंबळे, अरण, सांगोला तालुक्यातील आलेगाव, पाचेगाव, बुद्रुक, वासूद, गिरडी, जुनोनी या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निधी मंजूर केला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार सावंत यांनी दिली। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।